हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीज. मी आहे ज्योत्स्ना. आजच्या भागामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे रसमलाईचा केक कसा बनवायचा. कोणत्याही प्रकारे रसमलाईचा वापर न करता फक्त प्रीमिक्सपासून केक कसा बनवायचा ते आपण आज बघणार आहोत. चवीला अतिशय सुंदर लागणारा आणि सॉफ्ट झालेला असा हा केक कसा बनवायचा ते बघूया. तर इथे प्रीमिक्स वापरून रसमलाई फ्लेवरचं जे प्रीमिक्स असतं त्याचाच वापर करून मी इथे स्पॉन्ज करून घेतलेला आहे. हा हाफ KGच्या टीनमध्ये मी बेक करून घेतलेला आहे. तर ह्याला थंड झाल्यानंतर ह्याला आपण कट करून घ्यायचा आहे. इथे 3 लेअरमध्ये मी हा स्पॉन्ज कट करून घेतलेला आहे. ज्यांना दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ आवडत नाहीत किंवा रसमलाई आवडत नाही, परंतु त्याचा स्वाद मात्र खायचा असतो आपल्याला, चव घेण्यासाठी हा केक खूपच छान आहे. तुम्ही हा नक्कीच करून बघा. नुसता क्रश वापरून आणि रसमलाईचं प्रीमिक्स वापरून आपण जो केक तयार करतो रसमलाई फ्लेवरचा, तो चवीला खूपच सुंदर लागतो. तर इथे मी सोक करून घेण्यासाठी बेसला फक्त साध्या पाण्याचा वापर केलेला आहे. आपल्याला हवा असेल तर आपण इथे शुगर सिरपचा सुद्धा वापर करू शकतो, पण ते खूपच गोड लागतं कारण क्रशसुद्धा गोड असतो आणि क्रीमसुद्धा गोड असते. म्हणून आपण इथे फक्त पाण्याचा वापर करून व्यवस्थित सोक करून घ्यायचं आहे. त्यानंतर क्रीम लावून घेतलेली आहे. त्याच्यावरती आपल्याला रसमलाईचा क्रश व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे. ह्या तिन्ही लेअर मी एकावर एक ठेवून सेम प्रोसिजरनी आधी केक सोक करून घ्यायचा आहे, त्यानंतर क्रीम लावायची आहे, नंतर क्रश. अशा प्रकारे आपण ह्या लेअर कंप्लीट करून घेणार आहोत. अगदी झटपट होणारा असा हा रसमलाई फ्लेवरचा केक आहे. फ्रेंड्स, तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडतात का? जर आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे व्यवस्थित आपण लेअरिंग करून घेतलेली आहे. तर फ्रेंड्स, आपल्याला नेहमीच आपण यूट्यूबवरती वेगवेगळ्या रेसिपीज बघत असतो आणि त्या घरी ट्राय करत असतो, पण आपल्याला बघताना असं वाटतं की आपण खूप सोपं आहे, आपण झटपट करू शकतो. पण ज्यावेळेला आपण करायला जातो त्यावेळेला आपल्याला अनुभव येतो की हे करणं तितकंसं सोपं नाही आहे जितकं बघणं सोपं आहे. असा तुम्हाला कोणाला अनुभव आला आहे का? तो जर आला असेल तर मला नक्कीच शेअर करा. तर बघा, अशा प्रकारे मी इथे केक करून घेतलेला आहे. त्याला व्यवस्थित क्रम्बल कोट करून घ्यायचं आहे. क्रम्बल कोट करून झाल्यानंतर हा आपल्याला अर्धा ते पाऊण तास फ्रीजमध्ये थंड करायला ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला आयसिंग करायला घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला हवा तो रंग वापरायचा आहे आपण, आणि वेगवेगळ्या प्रकारे जशी आपल्याला डिझाईन हवी असेल, नोझल वर्क वगैरे आपण करू शकतो. तर इथे क्रम्बल कोट करून व्यवस्थित आपण केक घेतलेला आहे. आता हा जाईल फ्रीजमध्ये. याला अर्धा ते पाऊण तास मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, जेणेकरून हा सेट होईल व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर येल्लो कलरची क्रीम वापरून मी ह्याला व्यवस्थित डिझाईन करून घेणार आहे. तर इथे क्रीम आहे, त्याच्यामध्ये मी ऑइलचा कलर वापरलेला आहे. हा जेल कलर आहे ऑइल बेसचा. तर 3 ते 4 थेंब पिवळ्या रंगाचे ह्याच्यामध्ये मी टाकून घेतलेले आहे. आता ही व्यवस्थित क्रीम आपण फेटून घ्यायची आहे आणि थोडीशी सॉफ्ट करून घ्यायची आहे, जेणेकरून व्यवस्थित कलर याच्यात मिक्स होईल. व्यवस्थित कलर मिक्स करून झाल्यानंतर ह्याला मी पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलेली आहे ही क्रीम, आणि केकवरती व्यवस्थित आपण इथे लावून घ्यायचं आहे असं. त्यानंतर एका दुसऱ्या पायपिंग बॅगमध्ये मी इथे व्हाईट कलरची क्रीम भरून घेतलेली आहे प्लेन, आणि तीसुद्धा आपण इथे व्यवस्थित स्प्रेड करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण इथे व्यवस्थित क्रीम लावून घेतलेली आहे. त्यानंतर त्याला आपण एक स्क्रॅपरच्या साहाय्याने प्लेन करून घेतले. त्यानंतर इथे कोम घेतलेला आहे. कोमनी ह्याला व्यवस्थित मी डिझाईन करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे 2Mचं नोझल वापरलेलं आहे. त्या नोझलच्या साहाय्याने आपल्याला इथे डिझाईन करून घ्यायची आहे. तर इथे अशा प्रकारे मी 2Mचं नोझल वापरून रोझेटी काढून घेतलेली आहे. पूर्ण केकवरती अशा प्रकारे आपण रोझेटी काढून घेणार आहोत. इथे आपल्याला हवा तो रंग वापरू शकतो. रसमलाईचा फ्लेवर असल्यामुळे मी इथे येल्लो कलरचा वापर केलेला आहे. आपण इथे कोणत्याही कलरचा वापर करू शकतो. हे बघा, अशा प्रकारे इथे व्यवस्थित केकला आपण डिझाईन काढून केक कंप्लीट करून घेणार आहोत. तर तयार आहे आपला रसमलाई केक. त्याच्यानंतर आपल्याला गार्निशिंगसाठी आपण इथे रसमलाईचा जो क्रश वापरला होता तोच इथे मध्ये आपण टाकून व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेला आहे. चमच्याच्या साहाय्याने आपल्याला
हळूहळू टर्न टेबल हळूहळू फिरवत व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे. त्यानंतर बदामाचे काप घ्यायचे आहेत आणि त्या बदामाच्या कापने आपण इथे केकला गार्निशिंग करणार आहोत. आणि छोटे छोटे पीस आहेत बदामाचे कट केलेले, ते व्यवस्थित आपण इथे गोलाकार लावून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला इथे एक टॅग घ्यायचा आहे हॅपी बर्थडेचा आणि तो आपल्याला इथे अप्लाय करायचा आहे. तर तयार आहे रसमलाई फ्लेवरचा केक.